टॉमॅटोची चटणी करायला बघा, टॉमॅटो असं कापून घेतला आणि तेल तापल्यावर त्याच्यामध्ये टॉमॅटो, मिरची आणि लसूण मस्त सॉफ्ट होईपर्यंत मी शॅलो फ्राय करून घेणार आहे झाकण देऊन. 3-4 मिनिटांनी टॉमॅटो मस्तपैकी आता बघू शकताय कलर बदललेला आहे आणि सॉफ्ट झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ आणि थोडीशी मी त्याच्यात किंचितशी साखर घालून मस्त चटणी वाटून घेतलेली आहे. फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी हळदीवर करणार आहे. त्यासाठी फ्लॉवर आणि बटाटा मी असा बॉईल करून घेतलेला आहे आणि बटाटा शिजल्यावर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता त्याची फोडणी देत आहे. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये राई, जिरा, हिंग, अर्धा कांदा, अर्धा टॉमॅटो, 1 चमचा आलू लसूण मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणा पावडर आणि बॉईल केलेलं जे पाणी आहे ते याच्यात घातलेलं आहे. फ्लॉवर, बटाटा, त्याच्यावरच 1 चमचा गोडा मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून मस्त भाजी परतून घेतलेली आहे आणि 2 मिनटं फास्ट गॅसवर ठेवून मी भाजी इतपत अशी आटल्यावर गॅस बंद करून घेतलेला आहे. भातातलं पाणीसुद्धा पूर्ण आटलेलं आहे. आता झाकण देऊन मंद आचेवर भात शिजवून घेते. पिठलं करण्यासाठी इतकं मी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास पाणी घालून मस्त ते असं शेक करून घेतलेलं आहे आणि नंतर मग ते मिक्सरला मी फिरवत आहे आता. आणि आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. परत एकदा त्याच्यात अर्धा ग्लास पाणी घालून परत ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. असं केल्याने याच्यामध्ये गुठळा अजिबात राहत नाही. पिठल्याला फोडणी देण्यासाठी तेल तापल्यावर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण, आला, मिरची, सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि अर्धा चमचा धणा पावडर घातलेली आहे. आणि आता परत एकदा या मिक्सरच्या जारमध्ये पूर्ण जार भरेपर्यंत मी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं शेक करून ते मी या फोडणीमध्ये घातलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पिठलं मस्तपैकी असं शिजवून घ्यायचं आहे. बघा तुम्ही किती मस्त घट्टपणा आलेला आहे पिठल्याला. जितकं तुम्ही शिजवाल तितकं ते आटत जाणार आहे. आम्हाला आता भाताबरोबर खायचं आहे, त्याच्यामुळे मी इतकं शिजल्यावर मी आता गॅस बंद करत आहे. भाकरीसोबत खायचं असेल तर मस्तपैकी अजून तुम्ही घट्ट तो करू शकता. आणि हे आहे आजचं पूर्ण जेवण. कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा.